कांदे बटाटे जास्त काळ साठवून ठेवल्यावर लवकर खराब होतात किंवा कांदे बटाटे नीट नाही ठेवले तर त्याला अंकुर येतात। असं जर तुमच्या सोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज मी तुम्हाला कांदे बटाटे खराब होऊ नये यासाठी काही टिप्स सांगणार आहे। नंबर 1, कांदे बटाटे वेगवेगळे स्टोअर करा। हो, कांदे बटाटे एकत्र न ठेवता ते 2 वेगवेगळ्या बास्केटमध्ये ठेवा, कारण या दोन्हींमधून येणाऱ्या वेगवेगळ्या गॅसमुळे बटाटे खराब होण्याची शक्यता जास्त असते। नंबर 2, कांदे बटाटे हवाबंद जागेत ठेवू नका। कांदे बटाट्यांना हवा लागण्याची आवश्यकता असल्याने ते बंद बास्केटमध्ये न ठेवता जाळी असलेल्या बास्केटमध्ये ठेवा, त्यामुळे कांदे बटाटे चांगले राहायला मदत होईल। नंबर 3, कागदाचा वापर करा। कागदात बटाटे कांदे ठेवल्यामुळे त्याला अंकुर येत नाहीत, त्यामुळे कांदे बटाटे हे कागदात व्यवस्थित गुंडाळून तुम्ही ठेवू शकता। नंबर 4, सुती कपड्याचा वापर करा। अनेक जण ज्या प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे कांदे खरेदी करतात त्याच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा बॅगमध्ये ते ठेवतात। बरेच दिवस कांदे बटाटे असे पॅक करून राहिल्यामुळे त्याला अंकुर येतं आणि ते सडतात, म्हणून यात कधीही बटाटे किंवा कांदे ठेवू नका। त्याऐवजी सुती कापड तुम्ही वापरू शकता। सुती कपड्यात बटाटे आणि कांदे ठेवल्यास ते अंकुरित होत नाहीत। नंबर 5, कांदे बटाटे फ्रीज मध्ये ठेवू नका। हो, ही चूक आपल्यापैकी बरेच जण करतात, मात्र फ्रीज मध्ये कांदे बटाटे ठेवल्यामुळे ते खराब होतात। बटाट्यांमध्ये स्टार्च असतो जो फ्रीज मध्ये ठेवला की साखरेमध्ये बदलतो आणि अंकुरित होऊ शकतो। कांदा कधीही फ्रीज मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू नका, कारण काही वेळा कांदा फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे तो सडू शकतो। नंबर 6, फळांमध्ये मिसळू नका। बरेच लोक बटाटा किंवा कांदा कोणत्याही फळासह एकत्र ठेवतात। तुम्ही असं अजिबात करू नका, कारण बऱ्याच फळांमध्ये इथिलीन नावाचं रसायन असतं, ज्यामुळे बटाटे आणि कांद्याला अंकुर यायला सुरुवात होते। तसेच बटाटे आणि कांदे पाण्याने साफ करून कधीही ठेवू नका, कारण ओलाव्यामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।